प्रेमात, मैत्रीत, लग्नाच्या नात्यात खूप प्रेम असतं, जिव्हाळा असतो, एकमेकांविषयी खूप आदर असतो. खूप सुंदर नातं असतं आणि तरीही कधी-कधी काही गोष्टी जाणून लपवल्या जातात. कारण काय असतं? तर कारण हे असतं, की ज्यावेळी एखादी गोष्ट तुम्हाला सांगण्यात आली, तुमच्या जोडीदाराला सांगण्यात आली, त्यावेळी अचानक या पद्धतीचा रिस्पॉन्स किंवा या पद्धतीचा अग्रेसिव्हनेस तुमच्या पार्टनरला दिसला, जो त्याला अपेक्षितच नव्हता. त्याला हेच वाटत होतं, की तुम्ही काहीही सांगितलं, तरी तुमचा पार्टनर, तुमचा मित्र तुम्हाला समजून घेतो. पण अनपेक्षितपणे तुम्ही जे रिॲक्शन त्याला दिली ना, पहिल्या वेळी ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही किंवा ज्यावर तुमचा असा अग्रेसिव्हनेस बाहेर येतो, त्या गोष्टी तुमच्यापासून लपवल्या जातात. नातं कुठलेही असू द्या हो. पण ते इतकं कम्फर्टेबल असू द्या, की तुमचा पार्टनर, तुमचा मित्र, तुमचा जोडीदार जेव्हा तुमच्या जवळ येतो आणि तुम्हाला काही सांगतो, तेव्हा त्याला तुमची भीती वाटायला नको. त्याला ही गॅरंटी असायला हवी, की तुम्ही काहीही सांगितलं, तरी तुम्ही त्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्याल आणि जर एखादी गोष्ट योग्य नसेल, तर ती त्याला शांततेने समजावून सांगाल. हाच कम्फर्ट झोन प्रत्येकाला आयुष्यात हवा असतो, जो तुमच्या रूपात जोडीदार किंवा मित्र बघत असतो. म्हणूनच नातं निभावताय ना, तर मग त्याला इतक्या कम्फर्टेबल पद्धतीने निभवा, की तुम्हाला काहीही सांगताना समोरच्याला भीती वाटायला नको. आणि हो, ही टर्म मुलं आणि मुली या दोन्ही व्यक्तींना लागू होते हे लक्षात असू द्या. काय कळतंय का?